होती. आजच्या पावसामुळे मोनोरेलला फटका बसला होता, मात्र पुन्हा एकदा मोनोरेल सुरू झाली आहे. तांत्रिक कारणामुळे मोनोरेल बंद पडली होती. प्रवाशांना बाहेर काढलं गेलं होतं, मात्र आता मोनोरेल सुरू झाली. अगदी 2.5 तासांनंतर मोनोरेल पुन्हा सुरू झाल्याचं आपण बघतोय. लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय, हीच ती मोनोरेल जी वडाळा दरम्यान जाताना बंद पडली होती. पावसाचा फटका तिला बसला होता, तांत्रिक बिघाड झाला होता. गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, पुन्हा एकदा मोनोरेल सुरू झालेली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याचं कळतंय. काय अभियंत्यांकडून सांगितलं गेलंय? अधिकृत असं कारण समोर आलेलं नाही, मात्र तब्बल 2.5 तासानंतर आहे ते मोनोरेल पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. जम्मूच्या दिशेने जाणारे मोनोरेल होती. अँटोफिल स्थानकाच्या थोडंसं पुढे या ठिकाणी हे बंद पडलेली होती. पाऊस पडतो त्यामुळे थोडंसं तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी हे बंद पडले होते. या मोनोरेलमध्ये तब्बल 17 प्रवासी होते. त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र त्यांची तेवढीच काही मदत घेतली गेली नाही. मात्र या ठिकाणी टेक्निशियन्स होते जे मोनोरेलचे, ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी तांत्रिक जे काही बिघाडी झालेली होती, तांत्रिक अडचणी दूर करून सध्या मोनोरेल सुरू करण्यात आली आहे. 2.5 तास यामध्ये सगळे केले. धन्यवाद गिरीश अपडेटसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.